नमस्कार मंडळी, झी चित्रगौरव पुरस्कार 2025च्या रेड कार्पेटवर मी आता आहे आणि ना खरं तर 25 वर्ष पूर्ण होतात आणि नॉस्टॅल्जी आहे, कारण का हे बघत आम्ही मोठे झालो आहे. आणि घरात गणपती या सिनेमासाठी शुभांगी गोखले यांना नॉमिनेशन आहे. खरं तर पिक्चर तर खूप गाजला आणि सुंदर मी कोकणाची असल्यामुळे रिलेट करू शकले. सो ताई, कॉंग्रॅच्युलेशन्स. पहिले तर कशी आहेस आणि कसं वाटतं? अरे खूप मस्त. आणि घरात गणपती फिल्म केल्यानंतरच खूप छान वाटलं होतं आणि नॉमिनेशन मिळणार तर होतंच. आनंद खूप झाला. माझं नॉमिनेशन झालं त्याचाही मला खूप आनंद झाला, कारण माझी भूमिका मी खूप एन्जॉय केली होती. तर आम्ही सुद्धा बघितली आणि रिलेट केलं की आमच्या फॅमिलीमधली पण एखादी आत्या अशी आहे. पण आत्ता सुव्रत आणि सखी रेड कार्पेट होस्ट करतायत. म्हणजे तू आधी काम जेव्हा सुरू केलं होतंस अल्फापासून, जसं सगळेच म्हणतात, आपली लेखही त्या चॅनलवर येईल असं आपण विचार केला नव्हता, कारण का दुसरंही काहीतरी क्षेत्र निवडू शकते. पण केव्हा सखीने सांगितलं? नाही, खूप गंमत वाटली होती. तिने दिल दोस्ती दुनियादारी घ्यायचं ठरवलं तेव्हा मीच तिला जरा पुश केलं होतं की 1 वर्षाचाच प्रश्न आहे, तुला नाही आवडलं नको करूस. पण कारण मला वाटलं नव्हतं की ती त्याच्यात रमेल, पण तिने खूप सरप्राईज दिलं आणि तिने खूप छान काम केलं. त्यामुळे खूप ती जोडली गेली याच्याशी. आणि नंतर ती 2 वर्ष शिकायला पण गेली लंडनला. तर असं वाटलं की पण ते काय आहे, पुन्हा येत असते तुमच्यामध्ये, तर तिला परफॉर्म करायला मजा येते आहे. तर तिच्यामध्ये पेशन्स नाही आहे असं मला वाटलं होतं, पण आहे. म्हणजे तिला आवड आहे ह्या सगळ्याची, परफॉर्मन्सची आवड आहे. आणि झीला नाही म्हणणं तिला जमलं नसेल म्हणून तिने आता होस्ट करत असेल. पण खूप मजेदार वाटतं आहे ते सगळंच, की सुरत पण आहे, सखी पण आहे आणि मी पण तिथेच त्या सोहळ्यामध्ये रेड कार्पेटवर तुझ्याशी गप्पा मारते आहे. खूप मजेदार वाटतं आहे. पण तुमच्यामध्ये आणि सखीमध्ये एखादी गोष्ट सिमिलर आहे, ती कोणती गोष्ट आहे? किंवा अशा किती गोष्टी सिमिलर? सिमिलर खूप गोष्टी आहेत आमच्यामध्ये. आम्ही एक तर आम्हाला गरम गरम घरचं ताजं जेवायला खूप आवडतं. गरम म्हणजे तव्यावरनं ताटात अशी पोळी आम्हाला आवडते. बऱ्याच गोष्टी आहेत. निसर्गाची आवड दोघींमध्ये सारखीच आहे. म्हणजे आम्हाला सांगितलं की इथे खूप मोठी पार्टी आहे आणि खूप मजा येणार आहे आणि इकडे शांत आपण वॉकला जायचं आहे. तर आम्ही दोघी वॉकलाच जाऊ पहिल्यांदा तिकडे. निसर्गाची आम्हाला जास्त आवड आहे. पुस्तकांची आवड आहे. अर्थात तिचं वाचन जरा जास्त आहे, मोहनसारखं आहे तिचं. खूप गोष्टी आहेत. लोकांशी संपर्काचं पण आमच्या दोघींमध्ये साम्य आहे, की आमच्या घनिष्ठ मैत्री जी आहे ती आता हयात राहणारी अशी असते, नाहीतर मग नसते. सुरत पण ॲड झालं मला असं वाटतं. पण झी म्हटलं की ना एखादा चित्रपट किंवा एखादी मालिका आणि ते किस्से ना आपल्याला नेहमीच लक्षात येतात. झी नाव घेतलं की तुझ्या डोळ्यासमोर पहिलं काय? जी म्हणलं की त्या टिपरे, गंगाधर टिपरे. आणि आम्ही ज्या प्रकारे सुरुवात केली आणि इतकी मजा घेतली त्या ह्याची. आणि झीनी पण खूप आम्हाला, तेव्हा नितीन होता वैद्य, तर त्यांनी आम्हाला इतकं प्रोत्साहन दिलं आणि ते रंगत गेलं. म्हणजे समहाऊ लोकांना झीची इतकी सवय झाली होती की महाराष्ट्रात अजूनही झी आधी लावून ठेवतात. म्हणजे 7 वाजता एक लावून ठेवलं की ते 11 वाजेपर्यंत चालूच राहतं. तर टिपरेची आठवण आहे. झी म्हणजे टिपरे. गणपतीच्या निमित्ताने कोकणातही तुम्ही फिरलात, पण कोणती जागा फेवरेट आहे किंवा त्याआधी कोकणात फिरणं झालं होतं का ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणात? नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हतं झालं, पण नाटकाच्या निमित्ताने किंवा कोणाकडे राहायला जाताना. तर मला रत्नागिरीच्या पुढे कोतावडे म्हणून गाव आहे, तिथं आरेवारी बीचच्या इथं माझ्या एका मैत्रिणीचं होमस्टे आहे, अतिथी परिणय म्हणून. तिथे मला जायला फार आवडतं, कारण सगळ्या गावामध्ये मातीची घरं आहेत आणि 5,000 लोकांची वस्ती आहे ती. तर तिथे मला जायला खूप आवडतं. आणि मला गुहागर खूप आवडलं शूटिंगच्या निमित्ताने गेल्यावर. गुहागरसारखं व्हायब्रंट गाव मी पाहिलंच नाही. म्हणजे एकीकडे घरं आहेत आणि एकीकडे वाड्या आणि समुद्र आहे. सो मला खूप आवडलं, गुहागर खूप आवडलं. मला असं वाटतं या सिनेमानंतर लोकांनी बालीचे तिकीट कॅन्सल करून कोकणातले तिकीट काढले असतील. मला असं वाटतं हाच हेतू आहे. पण कारण की ते दाखवलंच त्यांनी छान तसं. आणि कोकण आहेच, ब्युटिफुल आहे. कुठल्याही 10 किलोमीटरवर थांबलीस जरी तू, तरी तुला काहीतरी प्रेक्षणीय मिळणार, काहीतरी खायला चांगलं मिळणार किंवा मंदिर असणार एखादं. फार सुंदर. बऱ्याच जणांना गप्पा मारायच्याकडे नॉमिनेशन आहे घरात गणपतीसाठी. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा. थँक्यू.